नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. उन्हाळा सुरू झाला की थंडगार आणि गोड उसाचा रस पिण्यासाठी आपली पावले रसवंतीगृहाकडे वळतात. पण थांबवा, उसाचा रस पिण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमची एक छोटीशी चूक या अमृततुल्य रसाला आरोग्यासाठी विष बनवू शकते. आज आपण पाहणार आहोत की उसाचा रस पिताना कोणत्या 5 गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. रसाच्या गाड्यावर किंवा रसवंतीगृहात माशा घोंगावत असतील तर तिथे रस पिणे टाळा. उसाचं साले काढलेली जागा आणि रस काढायची मशीन स्वच्छ आहे की नाही हे आधी तपासा. ताजा रसच प्या. उसाचा रस काढल्यानंतर तो जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटात पिला पाहिजे. आधीच काढून ठेवलेला किंवा काळा पडलेला रस कधीही पिऊ नका. हवेच्या संपर्कात आल्यामुळे त्यात बॅक्टेरिया वेगाने वाढतात. बर्फाचा धोका. अनेक ठिकाणी रसात वापरला जाणारा बर्फ हा पिण्याच्या पाण्याचा नसतो, तर वस्तू थंड ठेवण्याच्या कमर्शियल पाण्याचा असतो. हा बर्फ पोट खराब करू शकतो, त्यामुळे शक्यतो बर्फ न घालता रस पिणे सर्वात उत्तम. लिंबू आणि आल्याचा वापर. रस काढताना त्यात लिंबू, आले आणि पुदिना नक्की टाकायला सांगा. यामुळे रसाची चव तर वाढतेच, पण आलं आणि लिंबू रसातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. उसाचा रस ऊर्जा देतो, पण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे एका दिवसात 1 ते 2 ग्लासपेक्षा जास्त रस पिऊ नका. विशेषतः डायबिटीस असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा रस पिऊ नये. जर वरील सर्व नियम पाळले तर उसाचा रस शरीराला झटपट ऊर्जा देतो, डिहायड्रेशनपासून वाचवतो, लिव्हर मजबूत करतो आणि पचनक्रियाही सुधारतो. तर मित्रांनो, पुढच्या वेळी उसाचा रस पिताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि स्वतःला आजारी पडण्यापासून वाचवा. हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.